बेकायदेशीरपणे 14,000हून अधिक ब्रास बांधकाम कचरा टाकण्यात आलेल्या जागेवर एमएसईबीने विद्युत ट्रान्सफॉर्मर बसविल्याचे पाहून कार्यकर्ते आश्चर्यचकित झाले असून त्यांनी याला गुन्हेगारी कट असल्याचं म्हटलं आहे। या आठवड्याच्या सुरुवातीला बसवण्यात आलेला हा ट्रान्सफॉर्मर भविष्यात येथे राहण्यासाठी येणाऱ्या लोकांच्या वीज गरजा भागवण्यासाठी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। तसेच जागेवर बेकायदेशीर चाळी उभारण्यासाठी प्लॉटिंग करण्यात आलेले स्पष्ट दिसत असतानाही एमएसईबीने इतक्या त्वरेने ट्रान्सफॉर्मर बसवल्याबद्दलही कार्यकर्त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे। वसई पूर्वेतील राजौली परिसरात मिठागर आणि मँग्रोव्हच्या शेजारील या जागेवर सुमारे 6 ते 7 फूट उंचीपर्यंत भराव टाकण्यात आला असून गेल्या वर्षीच्या पुरासारखी परिस्थिती पुन्हा उद्भवण्याची भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे। राजकीय व सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण म्हणाले की जमीन माफियांनी पाणी शुद्धीकरण प्रकल्पाच्या नावाखाली एमएसईबीची दिशाभूल केली आहे। हा ट्रान्सफॉर्मर लवकरच उभारल्या जाणाऱ्या बेकायदेशीर चाळींना वीज पुरवठा करण्यासाठी वापरला जाईल। दरम्यान मीडियाशी बोलताना एमएसईबीचे अधीक्षक अभियंता संजय खंडारे यांनी सांगितले की राजौली परिसरात पाणी शुद्धीकरण प्रकल्प सुरू करण्यासाठी प्लॉट मालकांनी वसईच्या कार्यकारी अभियंत्याकडे वीज जोडणीसाठी अर्ज केला होता। त्यांनी ट्रान्सफॉर्मरची क्षमता 200 केव्ही पर्यंत वाढवण्याची मागणी केली होती आणि त्यास मान्यताही देण्यात आली। ते पुढे म्हणाले, मात्र संबंधित प्लॉटवर बेकायदेशीर भराव करण्यात आल्याची बातमी समोर आल्यानंतर आम्ही या प्रकरणाची चौकशी करू आणि त्यानुसार पुढील कार्यवाही करू। बेकायदेशीर चाळींना कोणतीही वीज जोडणी दिली जाणार नाही। सध्या ट्रान्सफॉर्मरचा अंदाज मंजूर झाला असला तरी तो अद्याप कार्यान्वित झालेला नाही आणि त्यावरून कोणताही वीज पुरवठा सुरू झाला नाही। पालघरच्या जिल्हाधिकारी इंदुराणी जाखर यांनी सांगितले की त्यांनी व्हीव्हीएमसी आणि वसई तहसीलदारांशी चर्चा करून त्या ठिकाणी कोणत्याही बेकायदेशीर चाळी उभारल्या जाऊ नयेत यासाठी निर्देश दिले आहेत। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या जागेचा काही भाग सरकारी तर काही भाग आदिवासी मालकीचा असल्यानं वसई तहसीलदार कार्यालय लवकरच एमएसईबीला ट्रान्सफॉर्मर हटवण्याबाबत पत्र पाठवणार आहे। व्हीव्हीएमसी अधिकाऱ्यांनी सांगितले की त्यांनी चाळींसाठी करण्यात आलेल्या प्लिंथ्स पाडून टाकले असून ज्या 6 ते 7 घरांमध्ये लोक राहतात त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत। राजौली इथे तुम्ही पाहिलं असेल की मोठ्या प्रमाणावरती पाणथळ जागेवरती भरणी करून चाळीचं काम सुरू होतं। हे काम महसूल प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासन दोघांना हाताखाली घेऊन हे काम या परप्रांतीय भूमाफियांनी सुरू केलं। त्यातच भर म्हणजे हायकोर्टाचे स्पष्ट ऑर्डर असताना सुद्धा की अनधिकृत बांधकामाला कुठलीही वीज जोडणी देऊ नये, तरी सुद्धा एमएसईडीने या राजौलीच्या अनधिकृत बांधकामाच्या जागेवरती मोठा एक ट्रान्सफॉर्मर तिथे दिला। आणि जेव्हा त्यांना विचारलं की हा ट्रान्सफॉर्मर का दिला तर त्यांनी सांगितले आमच्याकडे पाण्याच्या व्यवसायासाठी हा वीज मागितली गेली होती तेव्हा आम्ही ट्रान्सफॉर्मर दिला। तर हे स्पष्ट दिसतंय की महसूल प्रशासन असो, महानगरपालिका प्रशासन असो किंवा हे एमएसईडी म्हणजे हे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळ जे आहे ते स्पष्टपणे आपल्या वसईला बुडवू पाहतायत। कारण स्पष्टपणे आदेश असताना सुद्धा हायकोर्टाचे की बाबा कुठल्याही अनधिकृत बांधकामाला तुम्ही वीज जोडणी देऊ नका, तरी सुद्धा हे एमएसईडी वाले या अनधिकृत बांधकामांना वीज देतात, अशा प्रकारे ट्रान्सफॉर्मर लावतात। मी तर मागणी करेन की ज्या कोणी अधिकाऱ्यांनी हा ट्रान्सफॉर्मर मंजूर केलेला आहे त्या अधिकाऱ्यावरती कारवाई झाली पाहिजे, त्याचं निलंबन झालं पाहिजे। कारण तुम्हाला माहितीच आहे की अनधिकृत बांधकामांमुळे आपली वसई संपूर्णपणे पाण्याखाली जाते। आज सगळीकडे पिण्याच्या पाण्याचा पण इकडे प्रश्न उभा आहे, नागरी व्यवस्थेचा इथे प्रश्न उभा आहे। अशा वेळी सुद्धा आपण अनधिकृत बांधकाम थांबवू शकत नाही, कारण हे जे अधिकारी आहेत एमएसईबीचे अधिकारी असो, महापालिकेचे अधिकारी असो किंवा महसूल प्रशासनाचे अधिकारी असो, हे वसईचे नाही आहेत। हे बाहेरून आलेले असतात, 2-3 वर्षासाठी येतात आणि वसईला लुटून जातात आणि आपल्याला अक्षरशः पाण्याखाली डुबायला सोडून जातात। म्हणून माझी अशीच मागणी आहे की ज्या कोणी अधिकाऱ्यांनी हा ट्रान्सफॉर्मर दिलेला होता त्या अधिकाऱ्यावरती निलंबनाची कारवाई झाली पाहिजे, त्याची चौकशी लावली पाहिजे। मी असं एक पत्र आता देणार आहे आणि याच्यावरती चौकशीची मागणी करणार आहे। जर नाही झाली तर आम्ही आंदोलनाच्या पवित्र्यात उतरणार आहोत।